हुपरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासह एकूण 21 जागांसाठी मतदान झालं होतं. इथं भाजप शिंदे सेना यांची महायुती, मनसे आणि युवक क्रांती आघाडी तसंच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी तिरंगी लढत झाली होती. आज सकाळी 10 वाजल्यापासून प्रत्यक्ष मतमोजणीला प्रारंभ झाला. नगराध्यक्षपदाच्या लढतीत महायुतीचे उमेदवार मंगलराव माळगे हे पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर राहिले. 9,574 मतांनी ते विजयी झाले. महायुतीला नगरसेवक पदाच्या 19 जागा मिळाल्या. यामध्ये भाजपचे गणेश वाईंगडे, नम्रता रणजित कांबळे, अमर माने, अमेय जाधव, भारती नायकवडे, रेवती मनोज पाटील, स्वप्नील हुपरीकर, अलका वाईंगडे, अण्णासो शेंडुरे, ऋतुजा गोंधळी, शीतल कांबळे, प्रकाश उर्फ बाळासाहेब रणदिवे, माधुरी मुधाळे, सागर माळी, संतोष वाळवेकर, शिंदेसेनेचे रुपाली अजित उगळे, संदीप आपटे, सोनाली जाधव, रोहित उर्फ गोपी शेटे यांचा समावेश आहे. मनसेच्या गीतांजली दौलतराव पाटील, सरिता कौदांडे या 2 महिला उमेदवार विजयी झाल्या. निकालानंतर प्रतिक्रिया देताना मंगलराव माळगे यांनी 5 वर्षात शहरातील प्रलंबित कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पूर्णावती पुतळा आहे, स्मारक आहे भव्य दिव्य, ते अपूर्ण आहे, ते पूर्ण करायचं निश्चित केलेलं आहे. त्याचप्रमाणे जुन्या स्टँडवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नावचं जे व्यापार संकुल 5 मजली ते उभं करायचं आहे, तो संकल्प ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे नगरपरिषदेची जी भव्य दिव्य इमारत आहे ती उभी करायची आहे. त्या सूर्या तलाव जो आहे तो सुशोभन करायचा आहे. त्याचप्रमाणे तिथं छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभा करायचा, स्मारक उभं करायचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जे स्मारक आहे ते स्मारकसुद्धा विकसित करायचं आहे, सुशोभन करायचं आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचं जे बुद्धविहार आहे ते बुद्धविहार बांधायचं आहे. त्यानंतर पाण्याचा जो प्रश्न आहे तो 24 तास पाणी आलं पाहिजे उपरला, अशा प्रकारचं नियोजन करायचं आहे. त्याचप्रमाणे निम्मे शहर जे अजून सिटीसोय झालेलं नाही तो सिटीसोय पूर्ण करून घ्यायचं आहे. मनसेनं या निकालावर समाधानी नसल्याचं सांगत शहराच्या विकासासाठी आवाज उठवत राहू असं सांगितलं. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.